व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून व्यावसायिक वापराचा गॅस आता 43 रुपये 50 पैशांनी महागलेला आहे आणि आता व्यावसायिक वापराच्या गॅसची किंमत ही थेट 3067च्या घरात पोहोचलेली आहे। आपल्यासोबत सध्या सद्गुरू हॉटेलचे मालक कमलाकर शणळ आहेत। सर, पुन्हा एकदा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरची किंमत वाढलेली आहे, आता त्याचा परिणाम तुमच्या दरात होणार का, दर वाढणार काय? हे बघा आमची अवस्था बघा इथे। हे आता प्राईम टाईम आहे धंद्याचं आणि ही आमची अवस्था आहे। आम्ही काय धंदा भाव वाढवून आम्हाला धंदा तरी व्हायला पाहिजे। बरं, आज गेल्या मार्च महिन्यात 1670 रुपये काहीतरी किंमत होती, त्याच्यानंतर आज मे म्हणजे 3 महिन्यात डबल झालं, म्हणजे आज जवळजवळ 3070 रुपये। एक पहिल्या महिन्यात जवळजवळ 300 रुपये वाढले, त्याच्यानंतर 945 रुपये वाढले आणि आज परत 45 रुपये वाढले। मग ह्या प्रकारे जर गव्हर्नमेंट आमच्यावर अन्याय करत असतील तर खरोखर हा दुर्भाग्य आमचं। कारण आम्ही सोशिओ इकॉनॉमिकमध्ये आहोत। आम्ही फक्त आमचं पोट भरत नाही इंडस्ट्रियलिस्टसारखं, आम्ही इथे नोकरी देतो, त्यांना राहायला देतो, खायला देतो। अनस्किल्ड वर्कर्सला आम्ही स्किल्ड करतो। जे गावावरून येतात त्यांना काही नसतं, बिचारांना पहिलं काय पाहिजे तर राहायला कुठे, खायचं कुठे, आम्ही ते प्रोव्हिजन करतो। आणि आज मुंबई महाराष्ट्रामध्ये जे काय साऊथ इंडियन किंवा मराठी स्टाईलचे जे हॉटेल्स आहेत ते स्वस्त दरात चांगलं जेवण देतात, जे घराचं सारखं जेवण असतं। आणि अशा लोकांना एसेन्शियल सर्व्हिसमध्ये न आणता तुम्ही जर असे भाव वाढवत गेले तर असं वाटतं की कुठेतरी आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटरांच्या मनात आहे की आम्ही धंदा बंद करावा आणि हे कॉर्पोरेटकडे जावं का, हा प्रश्न उद्भवतो। तुम्ही दर वाढवलेला नाही आहे, मात्र असे कितीतरी हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी आता दर वाढवलेला आहे। त्यांना पर्यायच नाही आणि त्यांच्या बिझनेसमध्ये पटकन फरक पडलेला आहे, त्यामुळे हा किती वाढवणार तुम्ही साहेब? आता एक नॉर्मल माणसाचं इन्कम गव्हर्नमेंटनी नोकरी द्यायची बंद केली आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे। म्हणजे आज BSTमध्ये ज्या ड्रायव्हरला 1 लाख रुपये पगार होता तो आज 15 आणि 18 हजारात काम करतो। म्हणजे तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लोकांचे वाढवायच्या बदले आता कमी करत आहात। जे ब्रिटिशरनी केलं नाही ते आजचे आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर करत आहेत आणि प्रत्येक लेवलच्या माणसांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा बर्बादी करायला सुरुवात झालेली आहे। दर हे दुपटीने वाढलेले आहेत, मात्र सध्याचं जर आपण परिस्थिती बघितली तर ते पश्चिम आशियाई देशांमध्ये युद्धाचं वातावरण आहे, इंधन वाहतुकीमध्ये खर्च वाढलेला आहे, तेव्हा सरकारकडे देखील कोणताही पर्याय नाही आहे दर वाढवण्याशिवाय। पहिली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला क्रूड कमी झालेलं त्यावेळी त्यांनी कमी नाही केलं ना। ज्यावेळी 150 रुपयाचे 30 रुपये झाले त्यावेळी तुम्ही टॅक्स वाढवले की नाही। हा 10 वर्ष तुम्ही मजा केली ना, मग आज तुम्ही तो ॲब्झॉर्ब करा ना। तुम्ही ज्यावेळी प्रॉफिट ॲब्झॉर्ब केलं तर लॉस ॲब्झॉर्ब करणं तुमचं काम आहे, ही पहिली गोष्ट झाली। सरकारकडे पैसा नाही आहे ह्या गोष्टीला मी मान्यता अजिबात देत नाही आहे, कारण सरकारकडे फ्रॉड्स होतात। मी 40,000 कोटीचा फ्रॉड ओपन केलेला आहे गेल्या 10 वर्षात, सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। ते जर आज 3 लाख रुपये कोटी जर गव्हर्नमेंटला मिळालं तर किती फरक पडतो? जे व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर आहे त्याचा दर वाढवलेला आहे, घरगुती गॅसचा दर हा तोच ठेवलेला आहे। सरकार सामान्यांना वाचवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांचा बळी देते असं वाटतं? 100% बळी देते, पण ते हॉटेल व्यावसायिक ना ते ह्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाचाच बळी देतात। कारण आमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा सर्वसामान्यच आहे, कारण तो इथे मुंबईकर किंवा आज कुठल्याही सिटीमध्ये कोणाच्याकडे जेवण डब्बा घेऊन जाण्याच्या आज कॅपॅसिटी नाही। नवरा बायको दोन्ही काम करतात, त्यामुळे त्या जिथे काम करतात तिथल्या तिथे हॉटेलमध्ये जेवणं हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय अजिबात नाही आहे। त्यामुळे हे हॉटेल व्यावसायिकावर घात करत नाही आहेत, हे जनरल पब्लिकवर घात करत आहेत। आणि आमचे हॉटेल जर बंद झाले तर पहिलं अनएम्प्लॉयमेंट होणार आहे, एवढं लक्षात ठेवा। झाली आता जी खाजगी व्यावसायिक वापराच्या गॅसमध्ये दरवाढ झालेली आहे, ह्याचा फटका कोणाकोणाला बसेल? जे स्टॉल धारक आहेत, हॉटेल व्यावसायिक, प्रत्येकाला ह्याचा फटका बसेल? ह्याचा फटका जेणेकरून जो कायद्याला पालन करणार आहे त्याला बसणार आहे। कारण तुम्ही रस्त्यावर गेलात ना तर तुम्हाला सर्व छोटे सिलेंडर दिसतात, मग त्यांना छोटे सिलेंडरला FSSAI लागत नाही, फायर ब्रिगेड लागत नाही, पण आम्ही लायसन्स होल्डर जे आम्ही इन्कम टॅक्स भरतो, लोकांना एम्प्लॉयमेंट देतो, तिथे तुमचे सर्व माणसं येतात। आम्ही आता व्यावसायिक नाही झालेत, आम्ही बुक किपिंग क्लार्क जर तुम्ही आता पाहिलं आम्ही कसे पुस्तकं मेंटेन करतो, तुम्ही टाकी साफ केली का मेंटेन करा। अहो तुम्ही FSSAI किंवा गव्हर्नमेंट यायच्या अगोदर 100 वर्षापासून आम्ही व्यवसाय करतो। आमचा व्यवसाय आज ह्या लेवलला पोचलेला आहे ते तुमच्यामुळे नव्हे तर आमच्या कष्टामुळे आहे। आणि आज काही डिग्री घेऊन तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवणार की धंदा कसा करायचा?
सध्याची जर परिस्थिती बघितली तर याही पुढे गॅसचे दर वाढतील याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला देखील भीती वाटते की पुढे देखील भाव वाढतील आणि मग विनाकारण तुम्हाला देखील भाववाढ करावी लागेल? सर आम्हाला अशी भीती आहे की भाववाढ करून गिराईक नसेल तर आम्हाला दुकान बंद करायला लागेल का, ही भीती आहे. मला भाववाढीची भीती नाही आहे. किती भाव वाढवणार? शेवटी आज नॉर्मली जो ₹1,00,000 कमवणार आहे, आज त्याची एव्हरेज इन्कम तुम्ही 25,000पर्यंत आणलेले आहे. तो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बिल भरणार, ट्रॅव्हलिंग करणार, येणार जाणार, खाणार पिणार, काय करणार? त्याचं एज्युकेशन आहे, मेडिकल फील आहे. तर ह्या गोष्टीचा गव्हर्नमेंटने विचार करावा की जर तुम्ही मोठ्या मोठ्या हजारो कोटीचा फ्रॉड करणाऱ्याचे लोन्स वेव करताय, तुम्ही लोन्स वेव करता हजारो लाखो कोटीचं, पण तुम्ही ज्यावेळी सर्वसाधारण माणसाला काय द्यायचं असेल तर त्याची वाट लावून टाकता. हे अप्रोच आमच्या आमदार खासदार कॉर्पोरेटरचं बदली झालं पाहिजे. दिलासाची तुम्ही सरकारकडे मागणी कराल का? कुठलं दिलासा कोणता हॉटेल व्यावसायिकांना द्यावा? 100% आम्हाला एसेन्शियल सर्व्हिसमध्ये कॅल्क्युलेट करून आम्हाला बेनिफिट द्यावं की गॅस इलेक्ट्रिसिटी हे कमीत कमी दरात मिळावं, जेणेकरून आम्ही लोकांच्या व्यवस्थितपणे सेवा करू शकू आणि एम्प्लॉयमेंट पण देऊ शकू. पण असं कुठेही दिसलं जात नाही. सर्वसाधारणपणे माझं असं म्हणणं आहे, दुःखाने म्हणतोय मी, गव्हर्नमेंटवर एलिगेशन्स करत नाही, की तुमचं लक्ष सर्वसाधारण माणसाकडे कमी आहे आणि तुम्ही सर्वसाधारण माणसांना नको ते कायदे बनवून त्यांची वाट लावत आहात. हा आमचा एक अभिप्राय होत चाललेला आहे. त्याच्याबद्दल आपण काळजी घ्यावी. हे होते हॉटेल व्यावसायिक कमलाकर शेणॉय. सातत्याने गॅसचे दर हे वाढत चाललेले आहेत, त्यामुळे आता सरकारने काही मदत द्यावी, जिथे शक्य होईल तिथे सबसिडी देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.